इकडून पण गाड्या येतात तिकडून पण गाड्या येतात आम्हाला इतका मानसिक त्रास होतोय। आम्हाला आमच्या घरी जायला अर्धा पाऊण तास लागतो। काम होतोपर्यंत रस्ता पूर्ण बंद करून ठेवा, म्हणजे लोकांना त्रास नाही। बाहेरच्या येणाऱ्या पर्यटकांना पण त्रास होणार नाही आणि लोकांना पण त्रास होणार नाही। अशा परिस्थितीमध्ये काम करणं म्हणजे फार जिकिरीचं झालेलं आहे। पर्यटन हंगामात वाहतूक कोंडीचा विळखा, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी। पर्यटनाचा सर्वोच्च हंगाम सुरू असताना कामे एकाच वेळी अनेक ठिकाणी सुरू केल्यामुळे वाहतुकीचा पूर्ण बोजवारा। आम्ही मांडलेल्या व्यथा आम्हालाच ऐकाव्या लागू नयेत, स्थानिकांचा संताप। ऐन उन्हाळी हंगामामुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची पावले मोठ्या संख्येने वळू लागली आहेत। मात्र याच सर्वोच्च हंगामात महाबळेश्वरच्या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा पुरता बोजवारा उडालाय। शहरात एकाच वेळी सुरू असलेल्या विविध विकास कामांनी या समस्येत आणखी भर घातली आहे। रस्त्यांचे काँक्रिटीकरण, गटार दुरुस्ती आणि सुशोभीकरणाच्या कामांमुळे अनेक मार्ग अरुंद झाले आहेत, तर काही मार्ग अंशतः बंद करण्यात आले आहेत। मुख्य बाजारपेठ परिसर, मध्यवर्ती टॅक्सी स्टँड, वेंडा लेककडे जाणारे मार्ग, शहरातील प्रमुख चौक सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पर्यटकांना आणि स्थानिकांना काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तासनतास गाड्यांमध्येच अडकून राहावे लागत आहे। प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी असून याचा थेट फटका स्थानिक व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे। दरवर्षी पर्यटन हंगामात हीच परिस्थिती निर्माण होते, मात्र प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा काढत नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे। हा रस्त्याचा प्रॉब्लेम मध्ये आम्ही जातोय, तर हा वन वे झाला पाहिजे। इकडून पण गाड्या येतात तिकडून पण गाड्या येतात आम्हाला इतका मानसिक त्रास होतोय। आम्हाला आमच्या घरी जायला अर्धा पाऊण तास लागतो नगरपालिकेच्या रस्त्यापासून आमच्या घरापर्यंत जायला। ह्या समस्येचा तोडगा लवकरात लवकर नगरपालिकेने काढावा हीच आमच्या नागरिकांची विनंती आहे तुमच्याकडे। काम चालू आहे रस्त्याचं, तर मोठ्या गाड्या सोडणं अडकून बसतात तिकडे सगळ्या मध्ये। का रस्त्याच्या 3-4 बस अडकून बसलेल्या तिकडे मध्ये येताना। रस्ता बंद करून ठेवा, काम होतोपर्यंत रस्ता पूर्ण बंद करून ठेवा, म्हणजे लोकांना त्रास नाही। बाहेरच्या येणाऱ्या पर्यटकांना पण त्रास होणार नाही आणि लोकांना पण त्रास होणार नाही। नमस्कार। सध्या काय झालेलं आहे की आमचं रोडचं काम चालू आहे। फक्त 400 मीटर लांबी काम करायची बाकी आहे, त्यामध्ये पण हाफ फिटनं काम चालू आहे। परवाचा किस्सा असा झाला की दोन्ही बाजूनं ट्रॅफिक असल्यामुळं ट्रॅफिक पूर्णपणे जाम झालं आणि त्यातल्या एका ॲग्रेसिव्ह गेस्टने काय केलं, आमच्या ऑपरेटरला हाणमार करण्याचा प्रयत्न केला, प्लस त्यांनी शिवीगाळ केली। आणि आम्ही पहिल्यांदा आमच्या कर्मचाऱ्यांना किंवा वर्कर्स लोकांना इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की कुठल्याही गेस्टला आपल्याकडून कुठल्याही पद्धतीत त्रास न होण्याची काळजी प्रथमतः घेतली जाईल। परंतु एक माणूस आमच्या पोकलँड ऑपरेटरला डायरेक्ट मारायला गेला की डायरेक्ट तू मशीन बंद कर आणि मला पहिलं जाऊ दे। काय होतं आहे, अशा अडचणी फक्त दोन्ही बाजूनं ट्रॅफिक येत जात असल्यामुळे वाहतुकीच्या कोंडी निर्माण झालेल्या आहेत। आणि सध्या अशा परिस्थितीमध्ये काम करणं म्हणजे फार जिकिरीचं झालेलं आहे। तर आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की बाबा तुमच्या माध्यमातून थोडंसं एकरी पद्धतीनं जर वाहतूक करण्याचा प्रयत्न केला तर आमचं काम आणखी लवकर संपवण्याचा प्रयत्न करू। सध्या काय झालेलं आहे की लोकांना फार टेन्शनमध्ये आहेत। काही लोक अशा मनस्थितीत आहे की ट्रॅफिकमध्ये काम करत असताना या ठिकाणी तुम्ही बघू शकताय विधभर पण जागा मिळत नाही आम्हाला काम करण्यासाठी। पलीकडच्या बाजूला माणसाला धक्का लागू शकतो किंवा जीवितहानी पण टाळता येणार नाही, अशा परिस्थिती आहे इथं। तर शक्यतो एकेरी वाहतूक केल्यास आम्ही लवकरात लवकर काम संपवू आणि आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करू। सध्या तर आमची प्रशासनास एवढीच विनंती आहे की थोडंसं एकेरी वाहतूक करण्यास मदत करावी। नमस्कार। मी एक नागरिक म्हणून असं व्यथा मांडू शकतो सरकारपुढं किंवा आपल्या प्रशासनासमोर की जे आता रस्त्याचं काम चाललं आहे ते चांगलंच केलेलं आहे की रस्ते रोड वगैरे एकदम चांगले होतील, पण मुळात प्रश्न असा आहे की दोन्ही बाजूनं वाहतूक होत असल्यामुळं मग काम करणाऱ्यांना त्यांना अडचण होत आहे, कामाला वेळ होत आहे। वन साईड काम करायचं बोललं तरी रोड पहिल्याच मुळात शॉर्ट आहे, तर दोन्ही बाजूनं वाहतूक करण्यापेक्षा वन वे करावी, केटस पॉईंट मार्गे त्यांना बाहेर काढावे, वन वे चालू शकतं आहे।
तरच हे काम स्पीडनं किंवा कसं तरी होईल, किंवा आम्ही व्यथा मांडायच्या आणि आम्हीच ऐकायचं असं नको व्हायला. कामं उत्तम चाललेली आहेत, रोडचं पण होतं आहे, पण अडचणीमुळं लोकांना कामं करता येत नाहीत, कामगार लोकांना हलता येत नाही, बाजूला धक्का लागेल वगैरे काय याची काळजी घ्यावी लागते. तर थोडं नगरपालिकेने वगैरे याच्यात लक्ष घालून वनवेची वगैरे सोय करावी. एक साईडनं ट्रॅफिक चालू ठेवावी, एक साईडनं काम चालू राहील, म्हणजे लवकरात लवकर काम होईल. एक तर आता मे महिना सीझन आला, लोकांचा सीझनचा टाईम असल्यामुळं टॅक्सीवाले वगैरेंच्या सगळ्यांच्या अडचणी होतात. तर त्यांनासुद्धा सूचना करून तुम्ही केटस मार्गे रिटर्न पाठवावं. वनवे ह्या बाजूने गेले तरी चालू शकतं आहे, तरच काम लवकर होईल. एवढेच मी आपले व्यथा मांडतो. धन्यवाद.